हो, येतोय सर, आवाज येतोय तुमचा. हा. चालेल. रेकॉर्डिंग स्टार्ट केलंय मी. नमस्कार सर्वांना. आज परत आपण एक नवीन सेशन घेऊन आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे आजचं जे सेशन असणार आहे हे सामाजिक शास्त्र या विषयाचं असणार आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी जर आपण पाहिलं तर मराठी व्याकरणाचा बराचसा भाग आपण घेतला होता. याच्यामध्ये आपल्याला आज सामाजिक शास्त्रामध्ये एक नवीन टॉपिक घ्यायचा आहे. परीक्षा जशी जशी जवळ येईल तसं तसं आपण जर पाहिलं तर आपल्याला सगळ्या विषयांना अभ्यासाला थोडंसं वेटेज द्यावं लागेल. ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्या सर्वांसाठी भूगोल, आणि मी सरांना म्हणलं होतं की आपण सर आज भूगोलचं एक सेशन घेतलं होतं आपण, त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्राकृतिक महाराष्ट्र घेतला होता. आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामधली जी काही नदी प्रणाली आहे, एक दोन प्रश्न नदी प्रणालीवरती येत असतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं पश्चिमवाहिनी नदी कोणती आहे, पूर्ववाहिनी नदी कोणती आहे, किंवा नद्यांच्या उपनद्या विचारल्या जातात. मुख्यतः जर आपण बघितलं तर जलप्रणाली किंवा नदी प्रणाली म्हणजे काय असते बघा. आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्रामध्ये मुख्य नद्यांमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मुख्य नद्यांमध्ये गोदावरी आहे ना. महाराष्ट्राचं 49% क्षेत्रफळ ज्याला आपण म्हणतो हे गोदावरी खोऱ्याने व्यापलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर भीमा आणि कृष्णा या दोन नदी खोऱ्यांनी महाराष्ट्रातलं बरंचसं खोरं व्यापलेलं आहे. म्हणजे उतरता क्रम जर आपण लावला तर आपल्याला तसा क्रम लावता आला पाहिजे की सगळ्यात मोठं गोदावरीचं खोरं आहे, त्याच्यानंतर भीमा कृष्णाचं खोरं आहे, त्याच्यानंतर तापी पूर्णाचं खोरं आहे, आणि त्याच्यानंतर मग कोकणातील नद्या ज्याला आपण म्हणतो. मुख्यतः आपण जर पाहिलं तर थोडंसं बेसिक याच्यामध्ये सांगता येईल की वेगवेगळ्या देशांची जी काही संस्कृती आहे किंवा जी काही लोकजीवनाची सुरुवात आहे ती नद्यांच्या खोऱ्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आपण आपल्या भारतामध्ये सिंधूच्या खोऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकजीवनाची मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. सिंधू नदीने तिबेटमध्ये उगम पावून आहे ना काश्मीर खोऱ्यामध्ये येऊन काश्मीर खोऱ्याला भेदून ज्याला आपण म्हणतो पुढं ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. आणि सिंधूच्या बाबतीत तिला पुढं म्हणजे खरं तर सिंधू पासून हिंदू अपभ्रंश झाला आणि हिंदू पासून हिंदुस्थान याला आपण म्हणतो. अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्या देशाचं नाव ज्याला आपण म्हणतो हिंदुस्थान, त्यामध्ये सिंधूचा सुद्धा कुठंतरी काहीतरी वाटा आहे का, अशा प्रकारचा त्या ठिकाणी विषय काढला जातो. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर मुख्यतः पूर्व नद्यांमध्ये म्हणजे पूर्व नद्या म्हणजे कसं पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या नद्या, कारण पश्चिम घाट हा महाराष्ट्रातल्या मुख्य नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. याच्यावरच परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारला गेला आहे की महाराष्ट्रातील नद्यांचा मुख्य जलविभाजक कोण आहे. तर महाराष्ट्रातील मुख्य नद्यांचा जो काही जलविभाजक आहे तो सह्याद्री पर्वत आहे. आता हा सह्याद्री पर्वत आपण त्या दिवशी घेतला होता मित्रांनो. महाराष्ट्राच्या दक्षिणेला चंदगड नावाचं एक ठिकाण आहे. त्या चंदगड पासून उत्तरेला नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या साल्हेर मुल्हेर पर्यंत हा सह्याद्री आहे. त्याची उत्तर दक्षिण लांबी 650 किलोमीटर सांगितली जाते. हा सह्याद्री एका बाजूला काही नद्या पश्चिमेकडं आणि काही नद्या पूर्वेकडे ज्याला आपण म्हणतो म्हणजे उगमस्थान असलेलं लोकेशन आहे. जर उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला सांगता येईल की गोदावरी नदीचा उगम जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी डोंगरावर झालेला आहे. त्याच्याच अपोजिट साईडला थोडंसं जर आपण बघितलं ब्रह्मगिरी डोंगरावरच एक नदी उगम पावलेली, तिचं नाव आहे वैतरणा नदी, जी कोकणातली प्रमुख नदी मानली जाते है ना. वैतरणा नदीवरती दातीवर एखादी ज्याला आपण म्हणतो है ना, त्याच्यावरती पण परीक्षेत प्रश्न विचारला गेलाय. खाडी म्हणजे काय असतं, तर खाडी म्हणजे समुद्राचं भरती ओहोटीचं पाणी नदीच्या मुखात आत जेवढ्या भागात जाते त्याला आपण खाडी म्हणतो. माझ्या वाक्यांकडे थोडंसं लक्ष असू द्या. आता जो काही मी चार्ट तुम्हाला दिलाय त्याच्यावरती मी येणारच आहे, परंतु थोडं मी बेसिक बोलतोय की बाबा नदी प्रणालीवरती येते काय परीक्षेत किंवा नदी प्रणाली असते काय. ठीक आहे. तर मुख्य नदी असते, एका विशिष्ट ठिकाणी उगम पावून ती एका विशिष्ट दिशेने वाहत असते.
खरं तर पश्चिमवाहिनी नद्या, पूर्ववाहिनी नद्या, उत्तरवाहिनी नद्या, दक्षिणवाहिनी नद्या असं आपण वर्गीकरण केलेले आहे. मुख्य नदी, त्यानं मुख्य नदीला येऊन मिळणारी तिची उपनदी, त्या उपनदीला येऊन मिळणारी तिची सहाय्यक नदी, आणि त्या सहाय्यक नदीला येऊन मिळणारे नाले, ओढे या सर्वांना मिळून त्या मुख्य नदीचं खोरं बनलेलं असतं. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर आपल्याला सांगता येईल की बघा इथं गोदावरी नदी आहे की नाही, आणि गोदावरी नदीचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला सांगता येईल की गोदावरी ही जी नदी आहे ही त्र्यंबकेश्वरला उगम पावते आणि पूर्व आग्नेय दिशेने वाहते. त्यावेळेस तिला वारणा असेल किंवा प्रवरा असेल, सिंदफणा असेल, आहे ना, दक्षिणापूर्णा असेल, इंद्रावती, मांजरा असेल. आता याच्यापैकी समजा मुख्य नदी गोदावरी आहे आणि गोदावरीची एक उपनदी मांजरा. ठीक आहे. तर मांजरा नदी ही गोदावरीची उपनदी झाली. आता मांजरा नदीला काही सहाय्यक नद्या जर मिळत असतील तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की समजा मांजराची उपनदी रेणा आहे. है ना, मांजराची नदी जर आपण बघितली तर तेरणा आहे. है ना, मांजरा नदीची उपनदी जर आपण बघितलं मन्याड आहे, केजडी आहे, है ना, होळ आहे. या मांजरा नदीच्या उपनद्या झाल्या. आता मुख्य नदी झाली गोदावरी, गोदावरीची उपनदी झाली मांजरा. मांजराच्या सहाय्यक नद्यांची मी नावं आता सांगितली, आणि या सहाय्यक नद्यांना येऊन मिळाले नाले, ओढे या सगळ्यांचा समावेश गोदावरीच्या खोऱ्यात होत असतो. आता उदाहरणार्थ पूर्व विदर्भातलं खोरं सुद्धा गोदावरी खोऱ्यामध्ये कसं येतंय. उदाहरणार्थ आता प्राणहिता नावाची उपनदी याच्यामध्ये दिलेली आहे बघा, गोदावरीची उपनदी. गोदावरीची एक उपनदी प्राणहिता, जी वर्धा, वैनगंगा या दोन नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे. है ना, प्राणहिता नदीने महाराष्ट्राची आणि तेलंगणाची 117 किलोमीटर लांबीची नैसर्गिक सीमा तयार केली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की कुठलीही नदी विशिष्ट प्रदेशामध्ये नैसर्गिक सीमा म्हणून सुद्धा कार्य करू शकते. पूर्व विदर्भामध्ये वर्धा नदीची एक उपनदी पैनगंगा, जी पैनगंगा ही आपण जर पाहिलं तर अजिंठा टेकड्यामध्ये उगम पावते. तिथपासून ती वाहत जाऊन म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामधून हिंगोली जिल्ह्यामध्ये, है ना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम या भागात, या जिल्ह्यांमध्ये तिचं खोरं आढळते. ती वर्धा नदीची उपनदी. आता वर्धा नदीची उपनदी पैनगंगा, पैनगंगाची उपनदी कयाधू, आणि कयाधू ज्या नदीच्या म्हणजे या नदीच्या काठावर जे शहर आहे ज्याला आपण हिंगोली म्हणतो, ही कयाधू पैनगंगाची उपनदी, पैनगंगा वर्धाची उपनदी, आणि वर्धा व वैनगंगा यांचा संगम चंद्रपूरच्या दक्षिणेला होतो. तर त्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहातून तयार झालेली प्राणहिता ही गोदावरीची उपनदी. म्हणजे बघा, पैनगंगा, कयाधू, वर्धा, वैनगंगा. आता आपण वर्धा नदीच्या सुद्धा उपनद्या सांगू शकतो. ठीक आहे ना. वर्धा नदीच्या सुद्धा अनेक उपनद्या आहेत आणि वैनगंगा नदीच्या सुद्धा उपनद्या आहेत. ठीक आहे ना. वैनगंगा नदीच्या उपनद्यांमध्ये जर आपण बघितलं तर अनेक नद्या आपल्याला म्हणजे नाग नावाची नदी आहे किंवा वाघोर नावाची नदी आहे, गाढवी आहे, किंवा तिकडं पेंच नावाची नदी आहे विदर्भामध्ये. म्हणजे हा पूर्व विदर्भातला बराचसा जो काही ज्याला आपण खोरं म्हणतो नद्यांचं, हे सगळं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये येते. कारण प्राणहिता गोदावरीची उपनदी आणि प्राणहिता या सगळ्या नद्यांच्या पासून तयार झालेली, म्हणजे वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा पासून. बघा, याला म्हणायचं नदीचं खोरं. मुख्य नदी, सहाय्यक नदी, सहाय्यक नदीच्या म्हणजे उपनदी, मुख्य नदीची उपनदी, उपनदीच्या सहाय्यक नद्या, सहाय्यक नद्यांना येऊन मिळाले नाले, ओढे या सगळ्यांचा समावेश मुख्य नदीच्या खोऱ्यामध्ये होत असतो. आणि म्हणून आपण म्हणतो की गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राच्या 49% क्षेत्र व्यापलेले आहे. पूर्व विदर्भ सुद्धा महाराष्ट्राच्या गोदावरी खोऱ्यामध्ये येतो. आता बघा, आपण मुख्य विषयाकडे येऊया. मी तुम्हाला मगापासून जी इमेज दाखवते त्यामध्ये महाराष्ट्रातल्या नद्यांची नावं दिलेली आहेत. त्यामध्ये बघा, पूर्ववाही नद्या म्हणजे पश्चिम घाटामध्ये जे सह्याद्रीमध्ये उगम पावलेल्या नद्या आहेत, त्या सगळ्या नद्या पूर्व दिशेने वाहतात, ज्याच्यामध्ये गोदावरी, ठीक आहे नाही, महाराष्ट्रातली सगळ्यात प्रमुख नदी जिला आपण म्हणतो. आहे ना, गोदावरीची लांबी सगळ्यांना माहिती आहे. गोदावरी त्र्यंबकेश्वरला उगम पावते हे सगळ्यांना माहिती आहे. आहे ना. गोदावरीच्या उपनद्या जर आपण बघितल्या, कादवा, शिवना, खाम, आहे ना, दक्षिणापूर्णा, सरस्वती, कुंडलिका, सिंदफणा, मांजरा, है ना, या गोदावरीवरती कोणते कोणते धरणं आहेत. बघा, आता गंगापूरचं धरण असेल किंवा जायकवाडी धरण असेल, विष्णुपुरी असेल, पुढे बाभळी असेल, है ना, या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर गोदावरी ही महाराष्ट्रातली मुख्य नदी आहे. गोदावरी नदीने मराठवाड्यातील मध्य गोदावरीचे खोरे ज्याला आपण म्हणतो हे विकसित केलेले आहे. त्याच्यानंतर भीमा नावाची नदी आहे जी पूर्ववाहिनी आहे. कृष्ण नावाची नदी जी पूर्ववाहिनी आहे. कोयना आहे ना, कृष्णाची उपनदी कोयना. पंचगंगा ही सुद्धा त्या ठिकाणी कृष्णा नदीची उपनदी आहे.
आणि पैनगंगा सुद्धा पूर्व दिशेने वाहते. म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांची नावं तुम्हाला सुरुवातीला दिलेली आहेत. आता त्याच्यानंतर दुसरा जो सिक्वेन्स आहे तो आहे पश्चिमही नद्यांचा. आता पश्चिमही नद्यांमध्ये दोन गट आहेत. पश्चिमही नद्या या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. याच्यामध्ये तुम्हाला तापी दिलेली, पूर्णा दिलेली, नर्मदा दिलेली, आणि इकडच्या बाजूला म्हणजे राईट साईडला उल्हास, वैतरणा, सावित्री, वशिष्ठी आहे ना, कोकणी नद्या. आता हे काय आहे पश्चिमही नद्यांचं वैशिष्ट्य? तर महाराष्ट्रामध्ये काही नद्या अशा आहेत ज्या नद्या सातपुडा सातपुड्यामध्ये उगम पावतात. ठीक आहे. आता इथं थोडंसं आपल्याला अजून करेक्शन करावं लागेल की नर्मदा नदी इथं दिलेली सातपुडा मैदानामध्ये, परंतु नर्मदाचा उगम जर आपण बघितला तर तो कसा आहे तो मी सांगतो 2 मिनिटांमध्ये बघा. किंवा पूर्णा नदी ही पश्चिम वाहिनी, तापीची उपनदी उत्तरा पूर्णा जिला आपण म्हणतो. तसं तर तापी नदी ही सातपुड्यामध्ये उगम पावती, नर्मदा नदी ही मैकल पर्वतश्रेणीमध्ये उगम पावती. म्हणजे सातपुड्याच्या वर असलेल्या महादेव मैकल पर्वतश्रेणीमध्ये नर्मदा नदीचा उगम झालेला आहे. ती अमरकंटकला उगम पावली, मध्य प्रदेशमध्ये आली, मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर, अगदी नंदुरबारचं शेवटचं टोक ज्याला आपण म्हणतो त्या भागामध्ये ती वाहते. है ना. नर्मदा नदीला अनेक उपनाव आहेत. है ना. शिव की पुत्री म्हटलं जाते, की तिला संकरी या नावाने ओळखलं जाते, रेवा या नावाने नर्मदा नदीला ओळखलं जाते. है ना. नर्मदा नदीची म्हणजे एक दोन उपनद्यांची नावं महाराष्ट्रातले सांगायचं झालं तर तवा नावाची एक उपनदी आहे. हिरण्यकेशी नाही, सॉरी, तवा नावाची एक उपनदी नर्मदा नदीची. हिरण्यकेशी महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडची नदी आहे. तर नर्मदा नदीला अजून उड्या मारत जाणारी नदी किंवा भारताची सर्वात तरुण नदी, आहे की नाही, अशा प्रकारचे वेगवेगळे नाव आहेत. उत्तर पूर्णा नदीने महाराष्ट्रामधल्या सातपुड्यामध्ये ज्याला आपण म्हणतो अमरावतीमध्ये उगम पावलेली, पश्चिम दिशेने वाहत असताना ते उत्तर महाराष्ट्रामध्ये वाहते आणि श्री क्षेत्र चांगदेव नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी ती तापी नदीला जाऊन मिळते. आता तापीचा जर उगम उगम आपण बघितला तर तो सातपुड्यामध्ये झालेला आहे. है ना. मूळ तापी याला आपण एका तलावातून मूळ तापी या ठिकाणी तापी नदीचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ही महाराष्ट्राची तापी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि तापी नदी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येते त्यावेळेस ती दक्षिण वाहिनी होती. अमरावती जिल्ह्यामध्ये विशिष्ट अंतर म्हणजे 48 किलोमीटर अंतर पार करते आणि पुढे महाराष्ट्रातून पुढे ती मध्य प्रदेशमध्ये जाते. आता बघा ना, मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आली, महाराष्ट्रातून पुन्हा मध्य प्रदेशात गेली, पुन्हा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आली आणि पुन्हा गुजरातमध्ये गेली आणि त्या ठिकाणी खंबाळच्या आखाताला अरबी समुद्राला जाऊन मिळाली. आता ह्या तापीची वेगवेगळे वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. महाराष्ट्रामध्ये तापीच्या खोऱ्यामध्ये जी आढळणारी मृदा आहे ती सर्वात खोल मानली जाते. है ना. तापी नदी सुद्धा घळईतून वाहते. तापी नदीच्या अनेक उपनद्या आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये जर आपण बघितलं पांझरा नावाची एक उपनदी जी उत्तरवाहिनी नदी आहे. ठीक आहे ना. उत्तरवाहिनी नदीमध्ये दिले बघा इकडे पांझरा, तर ही पांझरा, गिरणा, वाघूर, ही काटेपूर्णा, मुरणा, याच्यातल्या बहुतांशी नद्या या तापीच्या उपनद्या आहेत. याचं कारण काय आहे? कारण तापी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे उत्तर दिशेकडे तोंड असणाऱ्या नद्या ज्याला आपण म्हणतो त्याला आपण उत्तरवाहिनी नद्या म्हणतो. आणि या सगळ्या तापीच्या उपनद्या आहेत. महाराष्ट्रामध्ये रेगूर मृदा जी आहे ना, जी की बेसाल्ट खडकाच्या विदारणातून तयार झालेली आहे ना. बेसाल्ट खडकाच्या विदारणातून तयार झालेली रेगूर मृदा सर्वात जास्त खोल कुठं असेल तर ती तापीच्या खोऱ्यामध्ये. तर सातपुडा मैदान आणि सातपुडा मैदान आणि सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या या सगळ्या पश्चिम नद्या आहेत. आता इथं सह्याद्रीमध्ये उगम पावतात आणि बऱ्याचशा ज्या नद्या आहेत है ना, कोकणातल्या नद्या आहेत बघा या. कोकणातील उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्या काही नद्या आहेत ह्या, इथं जेवढ्या काही नद्यांची नावं तुम्हाला दिसत आहेत त्या चार्ट मधल्या सगळ्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहेत आणि पश्चिम घाटामध्ये म्हणजे सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या आहेत आणि सगळ्या समांतर आहेत. जे कोकणातील ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांना आपण समांतर दिशेने वाहणाऱ्या नद्या म्हणतो. त्यामुळे कोकणाला रिया किनारा म्हटलं जातं. महाराष्ट्रातील कोकणातल्या सर्व नद्या या एका अरबी समुद्राला जाऊन मिळतात, सह्याद्रीमध्ये उगम पावतात, वेगाने वाहतात. प्रचंड पाण्याचा पुरवठा या नद्यांना असतो. भारतामध्ये जर आपण बघितलं तर अनेक नद्या म्हणजे भारतातली 25-25 किलोमीटर ज्याला आपण म्हणतो 2000 म्हणजे 25-25 म्हणजे सगळ्यात मोठी लांबीची नदी ज्याला आपण म्हणतो गंगा, जी गंगोत्री या ठिकाणी उगम पावलेली आहे ना. गोमुख नावाचं एक ठिकाण आहे आणि
काही नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, काही नद्या भारतातल्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यात सगळ्यात जास्त वाटा जर आपण पाहिला तर तो बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांचा आहे. आता बघा ना, दमणगंगा असेल किंवा सूर्या असेल, वैतरणा असेल, है ना, याच्यात दिलेलं तानसा असेल, भातसई असेल किंवा उल्हास असेल, है ना, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, है ना, भोगावती, काळ, सावित्री, भारजा, वशिष्ठी, शास्त्री, काजळी, मुचकुंदी, या सगळ्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. आणि या सगळ्या समांतर आहेत आणि म्हणून कोकणाला रिया किनारा म्हटलं जातं. बघा, याच्यामध्ये आपण उत्तरवाही नद्यांकडे जाऊया. उत्तरवाही नद्यांमध्ये ही वाघूर, गिरणा, पांझरा, काटेपूर्णा, मोरणा, या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या उत्तर दिशेने वाहतात. ठीक नाही. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक अजून सांगता येईल बरं का, की महाराष्ट्रामध्ये तापी नदी आणि नर्मदा नदी यांच्या दरम्यान सातपुडा हा पर्वत आहे. मग परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं की सातपुडा पर्वताने कोणत्या दोन नद्यांना वेगळं केलंय. तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की तापी आणि नर्मदा या दोन नद्यांना वेगळं केलेलं आहे. तसं इथं जर आपण पाहिलं तर उत्तरवाही नद्यांमध्ये जर आपण बघितलं तर वाघूर, गिरणा, पांझरा, काटेपूर्णा, मोरणा, है ना, या नद्या सातमाळा अजिंठाच्या वरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे दक्षिणवाही नद्या. दक्षिण वाहिनी नद्या, आता ते जलविभाजकामध्ये सह्याद्री तर हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जलविभाजक आहे. पण आपण जर बघितलं ना, तापीच्या खाली सातमाळा अजिंठा आणि सातमाळा अजिंठाच्या खाली गोदावरी, म्हणजे सातमाळा अजिंठा या उपरांगेने, सह्याद्रीची उपरांग ही सातमाळा अजिंठा डोंगर रांगेने गोदावरी खोरे आणि तापी खोऱ्याला वेगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर गोदावरीच्या नंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे आणि त्याच्या खाली पण भीमा नदी आहे. म्हणजे भीमा नदी आणि गोदावरी खोरे या दोघांना वेगळं केले कोणी, तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेने केले. भीमा नदीच्या खाली जर आपण बघितलं तर आणखी एक डोंगररांग आहे, तिला शंभू महादेव डोंगररांग म्हणतात. महाराष्ट्रातली सर्वात ज्याला विस्तृत रांग म्हणतो आपण, शंभू महादेव डोंगररांग. ही शंभू महादेव डोंगररांग कृष्णा खोऱ्याला आणि भीमा खोऱ्याला वेगळं करते. महाराष्ट्रातल्या दक्षिण वाहिनी नद्या बघा कोणत्या कोणत्या आहेत. तर यामध्ये वर्धा नदी ज्याला आपण म्हणतो, वर्धा नदी ही मध्य प्रदेशात उगम पावते आणि महाराष्ट्रामध्ये येते. वर्धा नदीने महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांच्या नैसर्गिक सीमा तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अमरावती आणि नागपूर या दोन जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा तयार केली वर्धा नदीने. एक नाही, आमच्या मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं ना, तर मांजरा नावाची नदी आहे जी की गोदावरीची उपनदी आहे. आणि या गोदावरीच्या मांजरा उपनदीने महाराष्ट्रातल्या बीड जिल्हा आणि लातूर जिल्हा या दोन जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा तयार केली. तसे या वर्धा नदीने महाराष्ट्रातल्या अमरावती आणि नागपूर, तसेच अमरावती आणि वर्धा, है ना, वर्धा नावाचा जिल्हा सुद्धा आहे आणि वर्धा नावाचं शहर सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये. तर वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा वर्धा नदीने तयार केली आहे. वर्धा नदीची उपनदी प्रमुख जर कोण असेल तर ती पैनगंगा आहे. एक नाही, पैनगंगा नावाची जी नदी आहे ती अजिंठा डोंगरावरती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला, देऊळ घाटामध्ये आहे ना, पैनगंगा नदीचा उगम देऊळ घाटामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही वर्धा तिची मुख्य नदी आहे. त्याच्यानंतर दुसरी नदी वैनगंगा आहे ना, वैनगंगा नदीचा उगम सुद्धा भाकल आहे का नाही, ज्याला आपण म्हणतो मध्य प्रदेशामध्ये असलेले एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी उगम पावलेली वैनगंगा दक्षिण वाहिनी नदी आहे ना. वैनगंगा नदीचं जे खोरं आहे ते अतिपूर्वेकडचं खोरं ज्याला आपण म्हणतो, हे महाराष्ट्रातलं पाहायला मिळतंय आहे ना. वैनगंगा नदीच्या पूर्वेकडे सुद्धा आणखी एक महाराष्ट्रामधली प्रमुख नदी आहे, जी की छत्तीसगड मध्ये उगम पावलेली आहे है ना. दंतीवाडा नावाचा एक जिल्हा ज्याला आपण म्हणतो, दंतीवाडा नावाचं एक ठिकाण आहे, तिथं उगम पावलेली ही इंद्रावती नदी आहे बघा, जी की गोदावरीची अतिपूर्वेकडची उपनदी मानली जाते आहे ना. आणि अं, एक तेलंगणामध्ये असलेलं ठिकाण आहे, त्या ठिकाणी इंद्रावती नावाची जी उपनदी आहे ती गोदावरीला जाऊन मिळते. परंतु असा प्रश्न महाराष्ट्रामध्ये एकदा विचारला गेलेला आहे परीक्षेमध्ये, की महाराष्ट्रातली अतिपूर्वेकडची नदी कोणती, तर तिचं नाव आहे इंद्रावती. आणि इंद्रावती दक्षिण वाहिनी नदी आहे. है का नाही. आता इथं खाली दिलेलं आहे बघा, कोसा जास्त सापडतो है ना, कोळसा जास्त सापडते येथे इंद्रावती नदीच्या खोऱ्यामध्ये कोळशाचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे साधारणतः इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा, वर्धा या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. आता इथं आपण फक्त गट पाहिले, याच्यामध्ये जर आपण बघितलं ना, तर बघा इथं सुद्धा सांगितलेलं आहे की मुख्य नदी, तिच्या उपनद्या, त्यांच्या सहाय्यक नद्या या सर्वांनी मिळून जलसिंचन केलेला प्रदेश म्हणजे खोरे होय. आता जलसिंचन ही कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे है ना. जलसिंचन म्हणजे काय, तर ज्यावेळेस शेतीची पाण्याची गरज जी असते ती नैसर्गिकरित्या पडणाऱ्या पावसाच्या आधारे जेव्हा भागवली जात नाही, त्यावेळेस ती कृत्रिम जलसाठ्यांच्या द्वारे जेव्हा भागवली जाते तेव्हा जलसिंचन म्हटलं जाते.
तर जलसिंचनामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यामध्ये जलसिंचन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जलसिंचनाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठं साधन हे विहीर जलसिंचन आहे. ठीक आहे. विहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जलसिंचन ज्या जिल्ह्यामध्ये होतंय तो जिल्हा आहे नगर जिल्हा, ज्याला आपण आता अहिल्यानगर म्हणतो. अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विहिरींची संख्या आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जर बघितलं ना तर अतिउत्कृष्ट शेती जी केली जाते ही अतिउत्कृष्ट शेती गंगेच्या खोऱ्यामध्ये आणि पंजाब हरियाणा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण काय? कारण गंगा नदीचा उगम झाल्याच्या नंतर गंगा नदी उत्तराखंड राज्य ऋषिकेशला ओलांडून ज्यावेळेस उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या भागामध्ये प्रचंड जलसिंचन तिच्या माध्यमातून केले गेले आहे. आणि गंगा नदीच्या अनेक उपनद्या आपल्याला सांगता येतील बरं का. गंगा नदी ही पवित्र नदी मानली जाते, भारतातली सगळ्यात मोठी नदी मानली जाते. गंगा नदीच्या एवढ्या उपनद्या आहेत आणि 12 महिने ज्या नद्यांना पाणी असते त्या गंगेच्या खोऱ्यामध्ये तिच्या उपनद्यांना. आणि म्हणून असं म्हटलं जातं की हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतात त्या बारमाही वाहतात. याचं कारण काय? कारण पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि उन्हाळ्यामध्ये वितळलेल्या बर्फाचं पाणी या नद्यांच्या पात्रामध्ये येतं, त्यामुळे बारमाही नद्या या आपल्याला हिमालयीन नद्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा गंगेच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळते. है ना. गंगा नदी ही पवित्र आहे कारण गंगाच्या खोऱ्यामध्ये भारतातले सगळे पवित्र ठिकाण आपल्याला पाहायला मिळतात. बघा ना, मुर्शिदाबाद मुस्लिमांचं पवित्र ठिकाण आहे. वाराणसी ज्याला आपण म्हणतो किंवा बोध गया आहे ना, बुद्ध धर्मियांचं पवित्र ठिकाण आहे. आणि अलाहाबाद ज्याला आपण म्हणतो आता जे काही प्रयागराज आहे ना, हे सुद्धा पवित्र ठिकाण आहे. म्हणजे गंगेच्या खोऱ्याला भारताच्या धार्मिक स्थळांचं माहेरघर म्हटलं जातं. जसं की पंजाब हरियाणा याच्यामध्ये आपण पाहिलं ना तर सतलज असेल, रावी, झेलम, चिनाब, बियास या 5 नद्यांपासून तयार झालेला म्हणजे पंजाब ज्याला आपण म्हणतो या पंजाब हरियाणामध्ये उत्कृष्ट शेती केली जाते. आणि म्हणून त्या भागाला जर आपण म्हटलं तर भारताच्या धान्याचं कोठार म्हटलं जाते कारण त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य पिकवलं जाते. आता तुम्ही म्हणाल जसं नदी प्रणालीतून तुम्ही शेतीकडे का नाही लाव. आता याचं मुख्य कारण काय की ज्यावेळेस मी विहीर सांगितलं त्याच्यानंतर जलसिंचनामध्ये या नद्यांचं वाहतं पाणी ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला काय म्हणूया आपण की कॅनल सिस्टम जी असते की एका नदीवरती धरण बांधलेलं असतं आणि त्या धरणावरून त्या एक कॅनल सिस्टीम तयार केलेली असते आणि शेतीपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. भारतामध्ये राजस्थान राज्यामध्ये वाळवंटी प्रदेश असताना सुद्धा त्या भागामध्ये काय केलेलं आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय कॅनॉल ज्याला आपण म्हणतो भारतातला सगळ्यात मोठा कॅनॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे राजस्थान मधली जी शेती आहे, ती अतिउत्कृष्ट झालेली आहे. आज राजस्थान राज्यामध्ये शेतीचं चांगलं उत्पादन आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तर मी तुम्हाला नदी प्रणालीमध्ये थोडंसं कृषी क्षेत्रातलं थोडंसं काही 2-4 गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर थोडं आपण पुढे जाऊया नदी प्रणालीमध्ये. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातल्या मुख्य नद्यांच्या उपनद्या बघायच्या. आता इथं मी थोडंसं शॉर्टकटली मेन मेन मुख्य नद्या घेतलेल्या आहेत किंवा ही जी इमेज आहे याच्यामध्ये मुख्य नद्या आहेत बरं का. याच्यामध्ये अजून बऱ्याचशा नद्या आपल्याला ऍड करता येतील. आता बघा, पहिली जी नदी आहे ती गोदावरी नदी आहे. गोदावरीच्या अनेक उपनद्यांमध्ये या सगळ्या नद्यांच्या वारणा असेल किंवा त्यामध्ये प्रवरा असेल है ना, सिंदफणा असेल है ना, सिंदफणा कुंडलिक असेल, दक्षिण पूर्णा जी आपल्याला माहिती आहे की पूर्णा नावाचं जंक्शन आहे जे त्याच्या पश्चिमेला थोडस जर अलीकडे ना दक्षिण साईडला पश्चिम दक्षिण साईडला तर तिथं ती पूर्ण नावाची उपनदी जी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. इंद्रावती मगाशी आता पाहिली आपण की जी अतिपूर्वेकडची नदी मांजरा आहे ना, अंबाजोगाईच्या दक्षिणेला एक पाटोदा नावाचं ठिकाण आहे. थोडस पाटोदा पठारावरती या मांजरा नदीचा उगम झालेला आहे. ती सुद्धा गोदावरीची उपनदी आहे ना. गिरणा असेल, प्राणहिताचं सुद्धा पूर्ण वैशिष्ट्य सांगितलं मी तुम्हाला. दुधना आहे ना, कादवा आहे, शिवना आहे, खाम आहे आणि याच्यामध्ये दिलेलं नाहीयेत पण त्या सुद्धा नद्यांची नावं मी सांगतोय तुम्हाला. या सुद्धा नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. आता डाव्या बाजूने कोणत्या आणि उजव्या बाजूने कोणत्या हे सुद्धा आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये जावं लागतंय नदी प्रणाली शिकताना. पण डाव्या बाजूने जर आपण बघितलं ना तर जे काही कादवा, शिवना, खाम आहे. उजव्या बाजूने मिळणारी दारणा नावाची एक उपनदी. आता ही प्रवरा जी आहे ती उजव्या बाजूने मिळणारी उपनदी गोदावरीची. सिंदफणा सुद्धा उजव्या बाजूने मिळणारी आहे ना, इंद्रावती डाव्या बाजूने मिळणारी. म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये जावं लागतं थोडंसं की कोणत्या बाजूने कोणती नदी येऊन मिळाली. आता मग अशी सांगितली तापी नदी आणि गोदावरीचं अजून बरचसं बरं का. म्हणजे गोदावरीतील धरणं कोणतं आहेत किंवा ऊर्ध्व खोरं कोणतं आहे गोदावरीचं. आता ऊर्ध्व खोरं म्हणजे सुरुवातीच्या भागामध्ये
नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये गोदावरी आपल्याला पाहायला मिळते. तर त्याला उर्ध्व खोरं म्हणायचं. है ना, मध्य खोरं जर बघितलं तर मराठवाड्यातला पूर्ण भाग जो आहे गोदावरीचा, जितके जायकवाडी पासून नांदेड जिल्हा, त्याला आपण मध्य खोरं म्हणू शकतो थोडस. आणि पुढचा जो काही भाग आहे तो तेलंगणामध्ये, म्हणजे गोदावरी ही महाराष्ट्रातून बाहेर गेलेली, तेलंगणामध्ये बराचसा अंतर तिनं कापलेलं आहे आणि पुढे ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. तिथं शिरोंचा नावाचं एक ठिकाण आहे, सिरोंचा. त्या शिरोंचाला ही प्राणहिता नदी जी आहे ती गोदावरीची उपनदी तिला जाऊन मिळते. है ना, प्राणहिता 117 किलोमीटर लांबीची नदी बरं का, जी तेलंगणा महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा तयार करते. आता अशा महाराष्ट्रातल्या काही नद्या येतात ज्या महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेल्या, दुसऱ्या राज्यातून पुन्हा महाराष्ट्रात आल्या, आणि पुन्हा महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेल्या. म्हणजे गोदावरी महाराष्ट्रातून बाहेर गेली, पुन्हा महाराष्ट्रात आली, आणि पुन्हा महाराष्ट्राच्या बाहेर गेली. तसं तापीच्या बाबतीत सुद्धा मगाशी आपण सांगितलं होतं की तापीने अमरावतीमध्ये आली, पुन्हा विशिष्ट अंतर पार करून मध्य प्रदेशमध्ये गेली, पुन्हा बऱ्हाणपूर नावाची खिंड आहे जळगाव जिल्ह्यापाशी, तिथून मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आली. है ना, जळगाव जिल्ह्यात चांगदेवला तिला उत्तरा पूर्णा मिळाली. उत्तरा पूर्णा आणि तापीचं एकत्रीकरण कुठं झालं, श्री क्षेत्र चांगदेवला झालं. आणि पुढे ते जळगाव आणि धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यामध्ये विशिष्ट अंतर पार करून ती गुजरातमध्ये गेली. अशी तापी आहे, गोदावरी आहे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या राज्यातून पुन्हा महाराष्ट्रात. त्याच्यानंतर मांजरा सुद्धा तशीच करते, महाराष्ट्रातून बाहेर, पुन्हा महाराष्ट्रात, आणि पुन्हा महाराष्ट्राच्या बाहेर. त्याच्यानंतर तापीच्या उपनद्यांमध्ये, प्रमुख नद्यांमध्ये काही नद्यांची नावं दिली. त्यामध्ये गिरणा, त्याच्यानंतर उत्तरापूर्णा, बोरी आहे, अनेर आहे, पांझरा आहे. ना, पांझरा नदीच्या काठावरती धुळे नावाचं शहर आपल्याला एकवटलेलं पाहायला मिळते. त्याच्यानंतर कृष्णा नदी आहे. आता कृष्णा नदीच्या बाबतीमध्ये बरेचसा आपल्याला जो काही डाटा सांगता येईल, माहिती सांगता येईल. कृष्णा नदी ही महाबळेश्वरला उगम पावलेली. आता बघा, कृष्णा नदीचा जिथं उगम झालाय ना तिथं अनेक नद्यांचा उगम झालेला आहे. तिथं कृष्णा नदीचा उगम आहे, कोयनाचा आहे, त्याच्यानंतर सावित्री, गायत्री, वेण्णा आहे. म्हणजे एकच सेंटर आहे जिथून वेगवेगळ्या दिशेने नद्या व्हायला लागल्यात. म्हणजे एकाच केंद्रातून वेगवेगळ्या दिशेने ज्यावेळेस नद्या वाहत असतात तेव्हा त्याला केंद्र त्यागी नदी प्रणाली म्हटलं जातं. नदी प्रणालीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. आता ही भीमा नदी आहे ना, ह्या भीमा नदीला डाव्या बाजूने, उजव्या बाजूने, आणि त्यांना परत उपनद्या, उपनद्यांच्या सहाय्यक नद्या. भीमा नदीने महाराष्ट्रामध्ये वृक्षाकार स्वरूपाची नदी प्रणाली तयार केलेली. आणि महाबळेश्वरला जर आपण बघितलं तर महाबळेश्वरला केंद्र त्यागी नदी प्रणाली तयार झालेली, म्हणजे एकाच केंद्रातून वेगवेगळ्या दिशेने वाहणाऱ्या नद्या, त्याला केंद्र त्यागी नदी प्रणाली म्हटलं जाते. आता महाराष्ट्रातल्या कोकणातल्या जर नद्या आपण बघितल्या ना, तर महाराष्ट्रातल्या कोकणातल्या नद्यांनी समांतर नदी प्रणाली तयार केलेली. आणि समांतर दिशेने वेगवेगळ्या नद्या एखाद्या प्रदेशात वाहत असतील तर त्याला रिया किनारा म्हटलं जाते. म्हणजे महाराष्ट्रातल्या कोकणाला रिया किनारा या कारणामुळे म्हटलं जाते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पैनगंगा नावाची जी नदी आहे ना, भीमा सुद्धा आहे, भीमाच्या उपनदी दिलेल्या आहेत. आता ही कृष्णा आहे ना, एक मिनिट बघा, कृष्णा नदीने काय केलंय महाराष्ट्रामधल्या, आहे ना, कृष्णा नदीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, हो काही महाबळेश्वर, इथे सुरुवातीला वरच्या बाजूला दिले बघा महाबळेश्वर ठिकाण आहे, आणि उजव्या बाजूने वेण्णा त्या कृष्णा नदीला जाऊन मिळाली, माहुली नावाचं ठिकाण आहे. है ना, कृष्णा नदीला डाव्या बाजूने एकच नदी मिळते. कृष्णा नदीला डाव्या बाजूने एकच नदी मिळते, तिचं नाव आहे येरळा नावाची नदी, येरळा. है ना, येरळा नावाची नदी बघा, सगळ्यात शेवटची नदी दिली बघा इथं, एक नाही, सगळ्यात शेवटी येरळा नावाची नदी दिलेली बघा, जी की येरळा नदी ही डाव्या बाजूने मिळणारी महाराष्ट्रातली कृष्णा नदीची एकमेव नदी. आणि ही टीईटीला विचारलेली बघा, म्हणून हा हा पॉइंट मी घेतलेला आहे. येरळा नावाची नदी जी आहे, हो काय, सगळ्यात शेवटी दिलेली आहे ना, जिची लांबी 125 किलोमीटर दिलेली आपल्याला पाहायला मिळते, आहे का नाही. आणि ही येरळा महाराष्ट्रातली एकमेव कृष्णा नदीची उपनदी. आता भीमा महाराष्ट्रातली प्रमुख नदी आहे, परंतु ती पुढे जाऊन कृष्णालाच मिळते, पण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मिळते. म्हणजे मुख्य नदी कृष्णा आहे, त्याची उपनदी भीमा आहे, पण भीमा ही महाराष्ट्राच्या बाहेर कुरुगुड्डी नावाचं एक ठिकाण आहे, त्या कुरुगुड्डीला कर्नाटक राज्यामध्ये या कृष्णा नदीला जाऊन मिळते, एक नाही. म्हणजे मुख्य नदी कृष्णा आणि तिची उपनदी भीमा आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मिळाल्यामुळे महाराष्ट्रात भीमा नदी ही स्वतंत्ररित्या शिकली जाते. बघा, आता थोडस वेण्णा नावाची उपनदी महाबळेश्वरची उगम पावलेली, कृष्णाची उपनदी माहुलीला जाऊन मिळालेली. कोयना नावाची नदी 119 किलोमीटर आहे लांबी तिची, आहे ना, वरी वेण्णाची लांबी 64 किलोमीटर दिलेली आहे. ठीक आहे ना, याच्यामध्ये या नदीवर कोणता धबधबा आहे किंवा काठावरचे शहर ते सुद्धा दिलेले आहेत, आहे ना. कोयना नदी सुद्धा कराडला मिळते, म्हणजे कृष्णा आणि कोयना यांचा प्रीती संगम ज्याला आपण म्हणतो,
तो कराडला झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विशेषतः कोयना ही महाबळेश्वरलाच उगम पावलेली बरं का. आणि कराडला जाऊन मिळाली कोणाला? कृष्णाला. आणि तिची लांबी 119 किलोमीटर आहे. आणि या कोयना नदीवर बांधलेलं जे धरण आहे ज्याला आपण शिवसागर म्हणतो, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे ना, म्हणून हा हा पॉइंट किंवा आत्ताची ही जी इमेज आहे ही फार महत्वाची आहे ना. बघा ना, याच्यामध्ये बरेचसे पॉईंट जे काय अत्यंत महत्वाचे दिलेले आहेत है ना. कृष्णा कोयना संगम सांगितलेले आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे आणि धरण आहे तिथं, कोयना धरण आहे ज्याला शिवसागर म्हटलेले आहे ना. त्याच्यानंतर त्याची लांबी दिलेली आणि त्याच्यानंतर कोयनेच्या खाली एक उपनदी मी दाखवलेली बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला पंचगंगा आहे का नाही. पंचगंगा ही 5 नद्यांपासून तयार झालेली आहे ना. कृष्णा अगदी डिटेल होईल बघा. पंचगंगा जी कृष्णाची उपनदी जी श्री क्षेत्र नरसिंहवाडी नावाचं एक ठिकाण आहे ना, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्या सॉरी सांगली जिल्ह्यामध्ये येतं हे. तर त्या नृसिंहवाडीला ही पंचगंगा कोणाला जाऊन मिळाली? कृष्णेला. आता कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती है ना, 5 नद्यांपासून तयार झालेली पंचगंगा कोल्हापूर शहर ज्या नदीच्या काठावर आहे, ती पंचगंगा ही कृष्णाची उपनदी आणि श्री क्षेत्र नरसिंहवाडीला तिला जाऊन मिळाली. बघा, पंचगंगा किती नद्यांपासून तयार झालेली? 5 नद्यांपासून. 83 किलोमीटर लांबी. इचलकरंजी, कोल्हापूर, पुरंदर, मेन मेन शहर महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातले मेन मेन शहर पंचगंगेच्या काठावरती आहेत. है ना. पंचगंगा नदीचा जो काही मूळ प्रवाह आहे तो भोगावती है ना, भोगावती नावाची जी याला आपण म्हणतो नदी, तिच्यापासून तयार झालाय. भोगावती नदीवर राधानगरी जलाशय आहे बघा. भोगावती नदीवरती राधानगरी जलाशय, मला वाटतं हा प्रश्न एकदा टीईटीला विचारला गेलेला आहे. ठीक आहे. तर पंचगंगा जी नदी आहे ती ती कृष्णाची उपनदी आहे. त्याच्यानंतर मगाशी आपण बोललो डाव्या बाजूने मिळणारी बाकीच्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या उजव्या बाजूने मिळणार आहेत. म्हणजे महाबळेश्वरला अनेक नद्या ज्या काही तयार झालेल्या आहेत है ना, उगम पावलेल्या आहेत, त्यामध्ये कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा आपल्याला त्या ठिकाणी समूह सांगता येईल, जो की महाबळेश्वरला उगम पावलेला आहे. त्याच्यानंतर बघा, पेनगंगाच्या उपनद्या दिलेल्या आहेत तिथं है ना. पेनगंगा ही कुठली नदी? पेनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे बरं का. आणि जी मगाशी आपण पाहिलं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये उगम पावलेली. सिंदफणा ही बीड जिल्ह्यामधली प्रमुख नदी ज्याला आपण म्हणतो, जिची उपनदी बिंदुसरा आहे ना. बिंदुसरा नदीच्या काठावरती बीड शहर त्या ठिकाणी बसलेले आणि बिंदुसरा धरण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता त्याच्या खाली मांजरा नदी दिली आहे ना. महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये मांजरा पठार आपल्याला पाहायला मिळते. मांजरा नदीच्या नावावरून मांजरा नदीच्या आजूबाजूस असलेला जो काही पठारी प्रदेश आहे त्याला मांजरा पठार या नावानं ओळखलं जाते. त्याच्यानंतर मांजरा नदीच्या उपनद्या, मगाशी त्याच्यातल्या मी 2-4 नद्या घेतल्या त्यामध्ये बघा इथं कारंजी, घटणी या 2-3 नवीन नाव आहेत, परंतु तेरणा आहे, रेणा आहे आणि केजडी आहे, होळ आहे, चौसाळा आहे, या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. कोकणातील नद्यांमध्ये उल्हास, तेरेखोल, कुंडलिका, शास्त्री, वशिष्ठी, काळ, कर्ली है ना, जगबुडी या वेगवेगळ्या नद्या ज्याला आपण म्हणतो कोकणातल्या नद्या आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सांगता येईल की कोकणातल्या या जेवढ्या काही नद्या आहेत या सगळ्या नद्यांवरती काही खाड्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या खाड्या म्हणजे, खाडी म्हणजे काय असते की महाराष्ट्रामध्ये जो काही अरबी समुद्र आहे, महाराष्ट्राला लागून असलेला, सॉरी, महाराष्ट्राला लागून असलेला पश्चिमेचा जो अरबी समुद्र आहे, या अरबी समुद्राला ज्यावेळेस भरती ओहोटी येते त्यावेळेस भरती ओहोटीचं पाणी समुद्राचं जे नदीच्या मुखात आत जेवढ्या भागात जाते त्याला आपण खाडी म्हणतो. आता उत्तरेपासून म्हणजे दातीवरी खाडीपासून तेरेखोल खाडीपर्यंत, म्हणजे तेरेखोल नावाची महाराष्ट्रातली अतिदक्षिणेकडची नदी आहे जी महाराष्ट्र आणि गोवा यांची नैसर्गिक सीमा तयार करते. तर त्या ठिकाणी तेरेखोल नदीमध्ये तेरेखोल नावाची खाडी आहे. आणि उत्तरेला जी वैतरणा नदी मगाशी आपण बघितली ना, वैतरणा नदी म्हणजे काय, ज्या भागामध्ये गोदावरीचा उगम झाला त्याच्या अपोजिट साईडला त्र्यंबकेश्वरला दुसरी नदी उगम जी पावली तिचं नाव आहे वैतरणा. तर त्या वैतरणा नदीवर दातीवरी नावाची खाडी आहे आणि अनेक खाड्यांची नावं महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील आहे की नाही. त्यामुळं महाराष्ट्रातली नदी प्रणाली शिकत असताना आपल्याला थोडंसं अंडरस्टँडिंग मध्ये काय घ्यायचं की एक जलविभाजक आहे जो सह्याद्री आहे है ना. सह्याद्रीने डाव्या बाजूला काही नद्या उगम पाहून पुढे आपल्याला वाहिलेल्या पाहायला मिळतात. तर सह्याद्रीच्या उजव्या बाजूला जसं की गोदावरी, भीमा, कृष्णा, वेण्णा, कोयना आहे का नाही, ही पंचगंगा आहे, म्हणजे भोगावती ज्याला आपण म्हणतो, ती सुद्धा पश्चिम घाटामध्ये उगम पावलेली आहे. आता थोडस जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला एक गोष्ट सांगता येईल की महाराष्ट्रामध्ये काही नद्या या पश्चिम वाहिनीत आहे का नाही, काही नद्या या पूर्व वाहिनीत. एक मिनिट हा.
काही नद्या पश्चिम वाहिनीत, काही नद्या पूर्व वाहिनीत, नद्या उत्तर वाहिनीत. ठीक नाही, म्हणजे नद्यांची वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर सातपुड्यामध्ये उगम पावलेले आहेत, काही काही मैकल पर्वतश्रेणीमध्ये उगम पावलेले आहेत, काही सह्याद्रीमध्ये उगम पावलेले आहेत. आहे का नाही? म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये अनेक जलविभाजक आहेत, अनेक जलविभाजक आहेत. आणि या जलविभाजकांमध्ये महाराष्ट्रातला प्रमुख जलविभाजक कोण असेल तो सह्याद्री. सह्याद्रीची अनेक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येते. सह्याद्रीमुळे महाराष्ट्राच्या हवामानावर सुद्धा परिणाम झालेला आहे. महाराष्ट्राच्या पर्जन्यावर सुद्धा सह्याद्रीमुळे परिणाम झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवरती परिणाम करणारा महाराष्ट्रातला सगळ्यात प्रमुख घटक हा सह्याद्री पर्वत आहे. आणि म्हणून त्याला महाराष्ट्राचा मानबिंदू म्हटलं जातंय. ठीक आहे. तर महाराष्ट्रामधल्या नदी प्रणालीची काही वैशिष्ट्ये आपण घेतलेली आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भीमा नदीच्या उपनद्या आपल्याला घ्याव्या लागतात है ना. आता टीईटीला आपल्याला थोडंसं स्वरूप विचारलं जातंय. म्हणजे कसं, मी जसं आता सांगितलं की नदी प्रणाली म्हणजे काय, वृक्षाकार नदी प्रणाली म्हणजे काय, किंवा केंद्रत्यागी नदी प्रणाली म्हणजे काय, किंवा एखादं धरण विचारलं, धरणं असतील किंवा उपनद्या असतील. आता सहाय्यक नद्या सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जायला लागल्यात. म्हणजे मांजराची उपनदी जर विचारली तर ती सहाय्यक नदी झाली. किंवा इकडे जर आपण बघितलं तर उत्तरापूर्णाची एखादी उपनदी जर विचारली, समजा काटेपूर्णा नावाची नदी आहे, एक ज्ञानगंगा नावाची उपनदी आहे, आणि एक बाणगंगा नावाची एक उपनदी आहे. या सगळ्या नद्या, वेदगंगा नावाची, या सगळ्या नद्या उत्तरापूर्णाच्या उपनद्या आहेत. आणि हे उत्तरापूर्णा तापीची नदी उपनदी आहे. म्हणजे आपल्या नदी प्रणालीमध्ये फक्त उपनदी नाही, आता उपनदीची सहाय्यक नदी सुद्धा विचारली जाते. म्हणजे मी तुम्हाला फक्त नमुन्यामध्ये मेन मेन पॉईंट दाखवले, अजून डिटेलमध्ये आपण गेलेलो नाहीत. आहे का नाही? एकदा कदाचित उद्या जर आपण भूगोलचं सेशन घेतलं तर मी तुम्हाला नदी प्रणालीमध्ये अजून डिटेल, ज्याला आपण म्हणतो डायग्राम, नकाशामध्ये सहाय्यक नद्या असतील किंवा स्पेशली गोदावरीचं पूर्ण खोरं, मांजराचं म्हणजे सॉरी तापीचं पूर्ण खोरं, भीमाचं पूर्णतः खोरं, भीमाच्या त्याच्यामध्ये सगळ्या उपनद्या असतील, वर्धाच्या सगळ्या उपनद्या असतील, आणि मग वैनगंगाच्या उपनद्या सांगितल्या ज्याच्यामध्ये नाग असेल किंवा पेंच असेल, अंधारी असेल, है ना, गाढवी असेल, है ना, या पूर्व विदर्भातल्या नद्या आहेत ज्या वैनगंगाच्या उपनद्या आहेत. तर याच्या अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या नदी प्रणालींची वेगवेगळी वैशिष्ट्ये मी आता तुम्हाला सांगितली. थोडस बॅग येतो आणि तुमच्या थोड्याशा कमेंट बघूया आपण की तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं. ठीक आहे. चल, चला, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा. एंड करूया आपण मीटिंग. कोणाचीच कमेंट येत नाही, व्यवस्थित झालं नाही वाटतंय का? समजलं का तुम्हाला आजचं सेशन? कमेंट करा प्लीज. ओके. थोडस व्याख्यान स्वरूपामध्ये बोललोय मी आज, कारण याच्यामध्ये काय आहे, थोडं आपल्याला अंडरस्टँडिंगचा भाग आहे. ठीक आहे, थांबायचं. चला, गुड नाईट सर्वांना, शुभरात्री. थँक्यू, थँक्यू सिटी. हा, थोडस आता इथं कसं आहे, थोडं आपल्याला डिटेलमध्ये जावं लागतं आणि व्याख्यान स्वरूपामध्ये म्हणजे अंडरस्टँडिंगला आपल्याला थोडं समजूनच घ्यावं लागेल इथं. आता जीएस मध्ये जसं मराठी आहे तसं मराठी सारखा इकडे जीएस मध्ये नाही. जीएस मध्ये आपल्याला जास्त समजून घ्यावं लागेल पॉइंट. ठीक आहे, थांबूया. धन्यवाद. गुड नाईट, शुभरात्री.